तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. चला ऑफिशियल अंपायर्स द्वितीय फेरीमध्ये ही दुसरी मॅच. एका साईडला संघ पाहायला मिळेल सहारा शिवकर, प्रणय 11 सहारा शिवकर त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल. चला पंचाच्या भूमिकेसाठी संजू आपण जा मैदानाच्या आतमध्ये. तर मॅच पाहायला मिळतं एका साईडला प्रणय 11 सहारा शिवकर आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करतोय न्यू यंग स्टार गव्हाण. या दोन संघांदरम्यान ही मॅच जिथे टॉस जिंकले. खरं तर न्यू यंग स्टार गव्हाण टीमनं टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय तर मात्र प्रणय 11 सहारा शिवकर टीमला सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज पाहायला मिळतील. तर फलंदाज पाहायला मिळेल प्रणय मात्र्यानं सूरज पाटील. ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळेल. पहिला गोलंदाज अलंकार हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. कॉमेंट्री बॉक्स मधून देतो दोन्ही टीमना शुभेच्छा. द्वितीय फेरीमध्ये ही दुसरी मॅच जिथे पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर. पहिलाच बॉल हा ट्रॅकर, पहिल्याच बॉल वरती पाठची एज. हा पहिला धक्का बॅटिंग करत असताना प्रणय 11 अरे बेडजीवाला लावून गेली, अरे बेडजीवाला लावून गेली माझी लाडाची मैना. खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना, खाली जाईना झोप येईना कारण थंडीचा महिना. थँक्यू डीज. पहिल्याच बॉल वरती हा बिग धक्का बॅटिंग करत असताना खरं तर प्रणय 11 सहारा शिवकर टीमला फलंदाज प्रणय मात्रे मैदानातून बाहेर झालाय. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. वासुदेव अंगरे हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करायचा, विकेट वाचूनच या खेळपट्टीवरती धाबा जोडाव्या लागतील. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर टीमला पहिल्याच बॉलवरती विकेट थोडंसं प्रेशर निर्माण केलं. आता शिवकर संघावरती अगेन्स्ट करणाऱ्या न्यू यंग स्टार गव्हाण टीमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी अलंकार करतो. P1च्या पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज अलंकार. सेकंड बॉल समोर वासुदेव अंगरे. यस लाईन करा पंचांचा इशारा की इट इज अ वाईट. अवंतर धावी जोडली जाताना अवंतर धावेनं टीमचा अकाउंट हे ओपन झालाय. पहिला षटक म्हटलं तर अगदी महत्वाचं षटक आणि त्या महत्वाच्या षटकामध्ये तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना अलंकार आता थोडासा लाईन मधून भटकला. समोर पुन्हा एकदा स्ट्राईक वरती वासुदेव अंगरे हा फलंदाज तुम्ही पाहता. इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं. चांगली गोलंदाजी चेंडूचा लाईन मेरिट पाहून खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर टीमला प्रणय मात्रेची विकेट घेण्यानंतर थोडासा दबाव सध्या बॅटिंग करत असताना शिवकर संघावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार अलंकार. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहेत, वेगानं चेंडू चाललाय अगदी फाईन रिझम मध्ये. हा पहिला चौकार येथे फलंदाज वासुदेव अंगरेच्या बॅट मधून. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, क्षेत्र
धावसंख्या पहिली फलकावरती तर संघ जाऊन पोहोचला टोटल 5 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा अलंकार. और पिचचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. तेवढीच चांगली लेंथ लाईन गोलंदाज आपण अलंकारच्या माध्यमातून पाहताना हा निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी चौकारानंतर हा थोडासा बॅकअप दिला ओव्हरमध्ये गोलंदाज अलंकारनं आणि हा निर्धाव चेंडू तुम्ही पाहता. समोर वासुदेव अंगरे पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती खरं तर आपण पाहतोय. हेलिकॉप्टर अटॅक केलाय. फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत. झालं विनलाय मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना न्यू यंग स्टार गव्हाण टीमनं जिथे हा दुसरा विकेट. वासुदेव अंगरे मैदानातून बाहेर. दोन विकेट मैदानातून बाहेर गेल्यात. चांगली गोलंदाजी. पहिला षटक कसं फेकावं याचं जिवंत उदाहरण सध्या मॅच मध्ये अलंकार देतोय. जिथे थोडंसं प्रेशर निर्माण केलंय. बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर संघावरती. धावसंख्या पहिली टोटल 5 धावा धाव पुस्तकावरती. चेंडूचा विचार केला तर टोटल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अगदी चांगली गोलंदाजी. पूर्णपणे प्रेशर टाकले सध्या शिवकर संघावरती. समोर नवीन खेळाडू पाहिलं तर मयूर घरत हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिशा देण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की लेग स्टंपला मिस करत होता. 80 वाईट. अवंतर धाव जोडली जाताना अवंतर धावेनं धावफलक पुढे सरकला. पुढचा बॉल प्रहार केला. हा ट्रॅकर होता. चेंडू हवेमध्ये शॉर्ट पासून डीप पर्यंत प्रवास जरूर केला मात्र चेंडूला रोखू शकले नाही. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली. संघ डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचला. प्रणय 11 सहारा शिवकर तब्बल 10 या आकड्यावरती 2 विकेट गमावत. फलंदाज आपण पाहिलं प्रणय मात्रेची विकेट गेली. त्याच्यानंतर वासुदेव अंगरे हे 2 खेळाडू आऊट झाल्यानंतर मयूर घरताना फलंदाज सूरज पाटील ही जोडी तुम्ही खेळपट्टीवरती पाहता. दुसरं षटक बॉलिंग ट्राय करते. दुसरा ट्रम्प कार्ड गोलंदाज पाहायला मिळेल. विनय हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिल्या मॅच मध्ये विनयची गोलंदाजी पाहिली तर पहिल्या 2 बॉल मध्ये तब्बल 10 धाबांना. त्याच्यानंतर मागील 4 बॉल निर्धाव फेकले होते. हा कारनामा पहिल्या मॅच मध्ये केला होता. मात्र या मॅच मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करेल विनय याच्याकडे तमाम प्रेक्षकांची नजरा मात्र त्याच्यावरती प्रहार केला. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका एक्झिक्यूट केला. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. 4 चौकार. पहिल्याच बॉलवरती प्रहार केला फलंदाज सूरज पाटीलनं. 4 धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल धावसंख्या पाहिली तर संघ 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 14 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा विनय तयार. पुन्हा प्रहार केला. हा देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा बाउन्स ओव्हर द रोप. सलग बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
चला रिडगर संघ आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. सलग 2 बॉल 2 चौकार प्रहार केला गोलंदाज विनय वरती. सूरज पाटील सलामीचा हा खेळाडू आणि चांगला खेळ आपण सूरज पाटीलचा या मॅच मध्ये पाहतोय. धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचलाय टोटल 18 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुलटास बॉल ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मस्तक पे दस्तक. सलगचा हा तिसरा चौकार सूरज पाटील याच्या बॅटमधून. एकदा सूरज पाटील पुन्हा ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे टीप मिडॉनला पकडलाय. जेल संपलाय सूरज पाटीलचा खेळ. हा तिसरा धक्का लागेल बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर टीमला. धक्का फलंदाज सूरज पाटील मैदानातून बाहेर झाला. वैयक्तिक 12 धाब्यांचे योगदान सूरज पाटीलनं खरं तर प्रणय 11 सहारा शिवकर टीम साठी दिला. 22 आकड्यावरती हा तिसरा धक्का शिवकर टीमला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाज पाहायला मिळेल आकाश तुपे. हा नवीन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. चौथ्या बॉलवरती विकेट संपादन केले गोलंदाज विनयनं. समोर आकाश गोलंदाज तयार. अलाउन द कार्पेटनं लॉंग ऑन डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील अवघ्या सिंगलला प्राधान्य. एक धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल धाव संख्या पाहिली तर 23 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल मयूर घरत. हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. हा देखील चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत चकवा देत असताना चेंडू चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. चौकार आल्या 4च्या मदतीनं संघ 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आणि अगदी चांगली बॅटिंग करीत असताना या मॅच मध्ये प्रणय 11 सहारा शिवकर. 3 विकेट महत्वाचे मैदानातून बाहेर झाल्यानंतर मयूर घरत अगदी चांगला खेळ या मॅच मध्ये करतोय. शेवटचा 2 षटकांचे खेळ खरं 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल 27 धावा तुम्ही धाव पुस्तकावरती पाहता.
तर तिसरा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रितेश आलाय. पहिलाच बॉल वेग भरपूर होता या बॉल वरती आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. पहिला बॉल गोलंदाज प्रितेशने निर्धाव फेकला. डॉट चेंडू फेकावे लागतील. धावगतीवरती ब्रेक द्यायचा असेल तर तुम्हाला वारंवार डॉट चेंडू फेकावे लागतील. मागील 2 षटकांचा पहिलं खेळ तर पहिल्या षटकामध्ये अलंकारनं 10 खर्च केला 2 धक्क्या. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली राहिली गोलंदाजी करत असताना गव्हाण टीमच्या. त्याच्यानंतर मागील षटक थोडासा मागणं राहिलं. त्याच्यानंतर तिसरा षटक वरती केला प्रहार. फटका चांगला प्रॉपर बॅटच्या रडार मध्ये फलंदाज आकाश तुपेच्या बाट मधून हा अस्मानी टोला तिथे धावा मिळती 7 ठोकला षटकार. मनसुबानं फलंदाजी केली. प्रत्येक बॉल वरती प्रहार करायचा. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 33 या आकड्यावरती. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. आता हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. पहिला बॉल आपण पहिला निर्धाव त्याच्यानंतर षटकार. तिसरा बॉल डॉट फेकला गोलंदाज प्रितेशनं. 33 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रणय 11 सहारा शिवकर. समोर फलंदाज पाहिलं तर आकाश तुपे हा फलंदाज तुम्ही इन ऍक्शन मध्ये पाहता. 5व्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये गेल्यानं अगदी आक्रमण खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करत असताना. पुढचा बॉल गोलंदाज प्रितेश पुन्हा एकदा तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र कॅच पकडले फलंदाज बाद. अजय भगत मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकासाठी गोलंदाज तयार. हो पुढचा बॉल अजून एक निर्धाव कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये धावगतीला पूर्णपणे ब्रेक लावलाय. चला विनंती असे रेडगर टीम टॉस साठी तुम्ही रिपोर्टिंग द्या. चेंडूचा विचार केला 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. अगदी चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये आपण प्रत्यक्ष पाहिल्या जिथे 5 बॉल मध्ये अवघ्या 6 धाबा. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर आपल्याच फॉलोथ्रू मध्ये पकडला जाईल. अजून एक थे धक्का. हा 5वा विकेट मैदानातून बाहेर. फलंदाज अजय भगत. 3 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली डबल तिरी 33 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. अंतिम बॉल वरती देखील विकेट आली. अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या अखेरीस संघ 33 या आकड्यावरती मागील 3 षटकामध्ये 11च्या सरासरी धावा जमा केला. आता शेवटचा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय विक्की. हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिल्या षटकामध्ये 10 त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अगदी 17 धावा खर्च केलेला. तिसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे धावगतीला डिस्ब्रेक लावलं गोलंदाज प्रतीशनं. भरपूर चांगली गोलंदाजी 6 धावांना 2 धक्के. आता शेवटचं षटक गोलंदाज विकी हा स्लॉगत षटकामध्ये. पहिला बॉल थोडासा हा प्रॅकर होता. बॅटनं चेंडूचं संपर्क झाले नाही. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. पहिला बॉल निर्धाव फेकलाय गोलंदाज विकीनं.
समोर फलंदाज पहिलं स्ट्राईक एंडवरती फलंदाज मयूर घरत हा फलंदाज तुम्ही पाहता. वैयक्तिक 8 धावांचे योगदान या मॅच मध्ये फलंदाज मयूर घरतनं दिला. एक ताकद खेळाडू शेवटच्या क्षणाला प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. फटका चांगला अगदी लॉंग ऑफ मध्ये चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. फलंदाज मयूरच्या बॅटमधून धावगतीला 4 न वेग दिले. संघ जाऊन पोहोचला टोटल 37 या आकड्यावरती. बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर. पुन्हा प्रहार केला. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्र खाली. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधली या बॉल वरती. 2 धावा कंप्लीट केल्या. 2च्या मदतीने संघ पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली 39. 39 या आकड्यावरती सध्या शिवकर संघ जाऊन पोहोचला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये किती धावा जोडल्या जातील. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर. मॅच इम्पॉर्टंट आहे, त्याच्यासाठी संघर्ष देखील मोठा करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर किमान 3 बॉल मध्ये एक तरी मोठा फटका हवाय. बॅटिंग करत असताना शिवकर टीमला चुकी केली गोलंदाजांना. नोचा इशारा दिला अंपायरनं. जिथे या बॉल वरती धावा येतील 5. पंजा मिळाल्या बॅटिंग करत असताना शिवकर टीमला. पाच धावा आल्यात. 5 धावेनं संघ डबल 44 या आकड्यावरती शिवकर संघ. प्रीटचा बॉल आहे. गोलंदाज तयार. पुन्हा पुलटास बॉल प्रहार केला ऑफ साइडला. हा बॉल लॉक केला 6 धावेंसाठी. षटकार. पन्नास या आकड्यावरती जाऊन पोहोचला. भरपूर चांगली बॅटिंग. शेवटच्या ओव्हर मध्ये धावांची लयलूट ही करत असताना शिवकर संघ. हा देखील फटका चांगला. क्षेत्ररक्षक येथील गॅप भरपूर मोठी होती. पूर्णपणे आक्रमण केल्या स्लॉगरच्या षटकामध्ये फलंदाज मयूर घरतनं. जिथे त्याच्या बॅटमधून हा चौकार. पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला. अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती कोणती मोहर असेल फलंदाज मयूर घरच्या माध्यमातून. अगदी संकट मोचक म्हणून टीम साठी उभा राहिला. जिथे 3 विकेट गेल्यानंतर थोडासा दबाव होता, मात्र दबावाच्या मनगडीवरती पाय ठेवून संघर्ष करत. शेवटचा अंतिम बॉल मोहर लावली. 6 धावांची ठोकले षटकार. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ झालाय समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर टीमनं 4 षटकांच्या अखेरीस तब्बल धावा जमा केल्या 60. 20च्या सरासरीनं धावा जोडल्या. आता सेकंड 17 मध्ये लक्ष प्रवास ठेवलाय. न्यू यंगस्टार गव्हाण टीम प्रवास करावा लागेल. येणारे 24 बॉल आणि 61 धावांचा प्रवास मॅच मध्ये असेल. ऐकूया सेकंड 17 मध्ये आवाजामध्ये करूया फेरबदल. आवाज ऐकूया पुन्हा एकदा आमची साथी समालोचक मित्र अर्थात हिंदीचा रॉकस्टार प्रवीण गायकवाड सर यांच्याकडे आपण जाऊया.
पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना अगदी बरेच अप अँड डाऊन्स अगदी या स्कोरबोर्डवर बघायला मिळाले. पहिलं षटक जे अगदी 10 धावांचं आणि त्याच्यानंतर अंतिम षटकामध्ये आलेल्या 27 रन. प्रितेशनं फार सुंदर गोलंदाजी केली. 6 धावा देत असताना 2 विकेट्स त्याने घेतल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट, परंतु बॅटिंग लाईनअप जी फार डीप आहे प्रणय 11 सहारा शिवकरची आणि अगदी त्याचा भरघोस असा समाचार घेतला. स्पेशली बॅटर मयूर घरत जो अंतिम क्षणापर्यंत राहिला आणि 60 धावा एकवटल्यात या पहिल्या सत्रामध्ये. 15.25 रेकॉर्ड रन रेट आहे गव्हाण संघासमोर. अनिकेत कोळी आणि कुणाल आलेत. हो, पहिल्या बॉलवर टीट फॉर टॅच जसं तसं प्रत्युत्तर देत असताना सुरुवात झाली आहे. पंचांचा इशारा आलाय, 1 बाउन्स चौकार. 15.25 मी या गोष्टीचा उल्लेख केला सुरुवातीला की जे रेकॉर्ड रन रेट राहील टीम गव्हाणच्या दृष्टिकोनातून. त्यामध्ये 3 बिग हिट हे फार महत्वाचे असते प्रति ओव्हरमध्ये. एक चांगली लढत, 2 दर्जेदार संघांमध्ये ही लढत आहे. 2 बेस्ट टीम आणि बेस्ट वर्सेस बेस्ट असे बॅटल म्हणण्यासाठी हरकत नाही आहे. मागील मॅचमध्ये देखील अनिकेतनं खूप चांगला स्टार्ट केला होता, परंतु त्याच्यानंतर ते बाद झाल्यानंतर मॅच थोडी अंगलट आली होती, परंतु रन कमी होत्या आणि तिथे रन चेसी झाल्या होत्या. परंतु तो सामना कोणती मॅच जिंकल्यानंतर झालेल्या चुका विसरून जायचे असतात, नव्याने सुरुवात करायची असते. अनिकेतवर फार जबाबदार आहे त्या सामन्याच्या आणि वेलकम केलं, स्वागत केलंय वासुदेव आंग्रे या गोलंदाजाचं चौकारानं या पहिल्या बॉलवर. सेकंड आणि खूप चांगल्या पद्धतीने हा फटका त्यांनी एक्झिक्यूट केला, बनवलाय. बॅकफुटला जात असताना पंच केला आणि ठोकलाय मिड विकेटला षटकार. सध्या त्याचं आक्रमक आणि रौद्र रूप सुरुवातीच्या पहिल्या 2 बॉलमध्ये बघायला मिळालंय. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होते बॉल. सुनील तांडे सरांचा इशारा व्हाईट बॉलचा आलेला आहे. अतिरिक्त रन या बॉलवर येते. वेगवान बॉल हा देखील बघायला मिळाला, परंतु लेग साईडला टार्गेट करण्याचा मानस अनिकेतचा होता. कधी कधी हा बॉल कनेक्ट झाल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेरच जाऊन थांबतो, त्याच्यामुळे हा थोडासा प्रयोग त्यांनी केला होता या बॉलवर, परंतु एक्स्ट्रा रन तर मिळती आहे. धावसंख्येचं टोटल सध्या घडीमध्ये बोर्डवर बघा मिळत आहेत. 2 बॉल डिलिव्हर्ड झाले. त्यांनी वाईट थोडी रणनीती करतोय मैदानामध्ये, कारण यानंतर एक मॅच आता बाकी आहे. पुढे निघून जाण्यासाठी काही गोष्टी फार महत्वाच्या असतात. गेम प्लॅनिंग मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ गेम. या खेळामधील तुमची रणनीती तुमचा अर्धा विजय तय करतो आणि ती रणनीती सध्या आखतोय मैदानामध्ये. पंढरीनाथ कडव साहेब या संघाचे पुरस्कर्ते आहेत. गेले कित्येक वर्ष, मला वाटतं 5 ते 6 वर्ष या संघाचे ते पुरस्कर्ते म्हणून राहिलेत आणि लकी पॅकर आणि अतिशय विनम्र आणि शांत संयमी व्यक्तिमत्व असा पॅकर मी आतापर्यंत बघितलेला नाहीये. उंच खेळ, हा बॉल मिस टायमिंग आहे. संधी लागून आले, फील्डर डाऊन द बॉल. ओ ग्रेट कॅच, मोठी विकेट. अनिकेत ऑलरेडी 11 रन आले होते. मला वाटत होतं की इथून सिंगल डबल कडे तो कॉन्सन्ट्रेट करेल, परंतु कधी कधी हाच आक्रोश मैदानामध्ये अंगलट येतो आणि एक्झॅक्टली या महत्वाच्या टप्प्यामध्ये थोडीशी वेग घेतला. अगदी रणनीती कामे आली. जे गोलंदाजाला कान मंत्र दिला अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा, हवेत खेळत इनसाइड आउट करायचं होतं आणि इथे हा मोठा विकेट मिळालाय. सगळ्यात मोठी विकेट. बंटी काही रणनीती, भरपूर जबाबदारी. ग्रामस्थ मंडळ चषक आजचा 4था, उद्या मेगा फिनाले बघायला मिळेल. अनिकेतचं मैदानामध्ये थांबणं गव्हाण टीमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं होतं आणि त्याने आपली विकेट खूप लवकर बहाल केली. रन आल्या होत्या. इथून स्कोरिंग शॉट जरी नसते आले उर्वरित या 4 बॉलवर सिंगल डबल जरी आले असती तरी काय विनसलं नसतं. इतकं मॅचमध्ये इन राहिले असते. अनिकेत स्टार्ट टू एंड मैदानामध्ये राहिला
तर टीम सहारा प्रण 11 सहारा शिवकरच्या दृष्टिकोनातून अगदी थोडी धोक्याची घंटा होती आणि लवकर ही विकेट घेऊन त्यांनी आपल्या मार्गातील अडथळा दूर केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. प्रितेश गोलंदाजीत नाही तर आता बॅटिंग मधून जबाबदारी त्याच्यावर येऊन थांबली. थोडं लेट शॉट सिलेक्शन झालं. बॅटच्या टो इन वर लागले. एक रन पूर्ण होते. दुसरीसाठी निघालाय प्रितेश. नॉन स्ट्राईक इन कडे थोडा धोका होता. कुणालचं योग्य वेळी त्याला नकार देणं. या मैदानावर प्रत्येक टीमला रन चेस करणं आवडतं, परंतु सध्या घडीमध्ये आपण जे पाहतोय चित्र पाहतो अनिकेत बाद झालाय. सध्या थोडं चर्चेला उधाण आलंय. येणाऱ्या नेक्स्ट अपकमिंग बॉल्सवर काय केलं पाहिजे, कारण हे पहिलं षटक सुरुवातीला मागणं ठरत होतं, परंतु त्याच्यानंतर कमबॅक ही बघायला मिळाल्या वासुदेव आंग्रेचं. लेन थोडी पुढे ठेवली. फुलर वेल वरील हा बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे बॉल फील्ड केला जाईल. सिंगल कंप्लीट होते या बॉलवर. एका धाव्याने स्ट्राईक रोटेट करत असताना असं करायचं होतं अनिकेतला या मॅच मध्ये, परंतु झालं गेलं बिघडलं. आता त्याच्या अनुपस्थितीमध्ये जसं आपण खेळ करतो तशाच पद्धतीने खेळ करावा लागेल. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. जास्तीत जास्त रन येणं गरजेचं आहे दोन खेळाडूंच्या बॅटमधून. सध्या शिवकर संघ मैदानामध्ये वाडा डिलिव्हरी अक्षरशः हा ब्रह्मास्त्राचा वापर केला वासुदेव आंग्रेनं आणि हा बॉल अगदी जडमध्ये उत्तर नव्हतं, प्रत्युत्तर नव्हतं, आलाय डॉट बॉल. पहिलं पॉवर प्लेचं षटक एकमेव पॉवर प्ले जे आता समाप्त झालाय. मी उल्लेख केला होता की 15.25च्या सरासरीने चालायचे, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आलेत टोटल 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. एक 6 एक 4 दोन सिंगल एक वाईट अशा 13 रन एक खेळाडू गमावत असताना शैलेश डुकरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी विनंती करेन या व्यासपीठावर. आणि सतीश शेळके आपण या. आपलं हार्दिक स्वागत. समाधान पाटील वेलकम. पहिलं षटक मोठे यश मिळाल्यानंतर सहारा शुभकर थोडा पॉझिटिव्ह अप्रोच मैदानामध्ये खेळतो. नवीन बॅटर मैदानामध्ये आले होते. प्रितेश फक्त 2 बॉलमध्ये 1 त्यांनी केली. हा फटका चांगला आहे. तो बॉल टर्न करतो आणि तो टर्न केला आणि बॅकअप देण्यासाठी खेळाडू तयार होता. फिल्डर वैभव त्या ठिकाणी होते आणि 1 रन या बॉलवर मिळेल. सिंगल डबल रन बनतील, परंतु इतका फारसा फरक या मॅच मध्ये शिवकर टीमला पडणार नाही. या सिंगल डबलला जर या सिंगल डबल षटकार चौकारांची जोड आली तर मॅच मध्ये बनेल, परंतु गव्हांसह देखील एवढ्या लवकर मॅच सोडणाऱ्यापैकी नाहीये. त्यामुळे दोन्ही टीमला अजून लढायचं आहे, संघर्ष करायचा आहे, झगडायचं आहे मैदानामध्ये. त्यामुळे शेवटपर्यंत हा लढा द्यावाच लागेल. अजयचा वेगवान बॉल आणि त्याला उत्तर देत असताना अगदी प्रणयच्या हातामध्ये झेल जाऊन विसावला. अगदी जागेवर असताना झेल त्यांनी सहज कलेक्ट केलाय. अजून एक विकेट. थोडा अडचणीमध्ये आलाय गव्हाण संघ सध्या मैदानामध्ये. एक स्कोरिंग शॉट आला तर संघ रिकॉर्ड रनरेटच्या रिदम मध्ये येईल, जो रिदम तुटला या मॅचचा. उंच खेळ हवेत खेळत मिसामिंग बॅट थोडीशी हातात फिरली आणि परिणाम 1-2 अँड ड्रॉप. या क्षणाला सुटलेले झेल महाग पडतात. क्रिकेट खेळामध्ये फार कमी जीवनदान तुमच्या वाट्याला येतात आणि जीवनदान मिळतं नशीबवानांना. आणि नशीबवान जेव्हा आपल्या कर्तृत्वातून एखादा सामना फिरवतो तेव्हा तुम्ही खरा संघर्ष मैदानामध्ये संघर्षमय खेळ करता आणि तो संघर्ष अजून करायचा आहे, जो वाट्याला आलाय गव्हाण टीमच्या तो करावाच लागेल. अजयचा वेगवान बॉल बॅट्समनच्या स्लॉट मधून निघून गेला विकेट किपरकडे. अपेक्षित नजरेनं पाहिलंय.
परंतु हृदय तुटते. प्रत्येक डॉट बॉल बॅकफुटला ढकलते. सध्या गव्हाण टीमला अजून वेग गेलेला नाहीये. इथून लढा दिला जाऊ शकतो. चांगली गोलंदाजी होतं ऑफकोर्स, नो डाऊट. कमबॅक झालंय शिवकर टीमचं, परंतु वाईड यॉर्कर. याच गोष्टीची चर्चा सुरू आहे सध्या अनिकेतच्या आणि त्यांच्या अगदी पविलियन मध्ये. सातत्याने क्रिकेट खेळामध्ये म्हणतो जाताना आपण म्हणतो की गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. तुमचा पद्धत आली ते हा फार महत्वाचा असतो. वारंवार तुम्ही एकाच जागेवर स्थिर उभे राहून स्तब्ध उभे राहून नाही खेळू शकत. त्यावेळेस बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा तसाच बॉल. अजय नावातच जय आणि ती जय अगदी जयघोष करणारी अजयची कामगिरी. काय बॉलिंग केले या ओव्हरमध्ये. फक्त 2 धावा खर्च केले त्यांनी. विकेट सगळ्यात किफायतशीर इकॉनॉमी गोलंदाजी त्याचे राहिले. 2 ओव्हर संपलेत. लक्ष 61च आणि धावा झालेत फक्त आणि फक्त 15. धावा झालेत. 12 बॉल 46 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. मयूर घरातने केलेली अगदी अडचणीमध्ये संघ होता तेव्हा त्यांनी लगावलेली दमदार स्ट्रोक. 5 चौकार त्यांनी लगावले. 2 षटकार ठोकले. संदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर आता सज्ज होत आहे. हे षटक महत्वाचं आहे. अपील जोरदार होती. पाहणी केली, शहानिशा केली. अष्टांच्या समोर पकडले गेले. पायचीत LBW ची आणखीन एक मोठा झटका मिळतोय गव्हाण टीमला. शकता आता येणाऱ्या बघायचं 11 बॉल मध्ये 46 धावांची गरज आहे. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या मॅच मध्ये गव्हाण टीमला. अगदी हा देखील बॉल ओरपिच होता. इथे कनेक्ट करता आलेला नाहीये. पंच सांगतात 22 च्या रूपाने रन आलेली आहे. अडचणीमध्ये वार झाली आहे सध्या. टीमच्या सिंगल डबल काहीच बिघडणार नाहीये. टीमचं धावसंख्या थोड्या अडचणीमध्ये अगदी बघायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल आणि त्याला प्रहार करत असताना पाठवलाय. अशाच काही फटक्यांची गरज आहे सध्या स्थितीमध्ये. फक्त षटकारच मॅच जिंकू. हा पहिला आलाय. पारा 9 धावांची गरज. क्रिकेट खेळामध्ये कोणतीच धावसंख्या तुम्हाला विजयाची हमी देत नसते. कोणतीच धावसंख्या सुरक्षित नसते. ओ पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. ही संदीपची ताकद आहे. मला वाटतं अगदी ज्या पद्धतीने कुणालच्या बॅटमधून रन येत होता हा षटकार त्याला कॉन्फिडन्स दिला होता. या सिंगलची गरज नव्हती. त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवायला हवी होती. असं नाही की अलंकारमध्ये क्षमता ती नाहीये, परंतु जेव्हा बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट बनतो तेव्हा तुम्ही या स्थितीमध्ये हेच तर केलं पाहिजे. परंतु सध्या संदीप स्लोअर वन केला. फसवलाय. बॉल हवाय त्याने स्वतः डाऊन द बॉल. झेल ड्रॉप झालाय. कॉटन बॉलची त्याची संधी होती आणि ती गमावली. आणि ते हा थ्रो थोडा चांगला येऊ शकतो या क्षणाला. 2 रन पूर्ण झालेत. धावसंख्येचा फरक अगदी पोहोचलाय 25 वर. चेंडू आणि धावांमध्ये अंतर 7 बॉल आणि 36 धावांची गरज. सात चेंडू आणि
36वा 6 षटकार हवेत 7 बॉल मध्ये. अनिकेतचं लवकर बाद होणं, त्यानंतर कुणालचे 4 डॉट बॉल खेळणं, या काही गोष्टी असतात या खेळामध्ये. सरळ बॅटनं रन येत नाही येत. आता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, आलाय डॉट बॉल. आणि शेवटचा आता एक षटक जे बाकी राहिलाय, 6 बॉल आणि ज्यामध्ये करायच्या 36. सहा चेंडूमध्ये 36 हवेत. संघ मयूरला बोलवतोय, बरं तो मयूरच्या मनामध्ये वेगळं काय होतं. उत्तम आणि प्रणय सांगतो की 36 रन हवेत. एक चांगला बॉलर तो टीम मधला आहे, तू तुझी ओव्हर करून घे. पण तो मयूरचं म्हणणं होतं की एक नवीन गोलंदाजाला संधी द्यायची. छत्तीस हवेत अंतिम 6 बॉल मध्ये, 6 षटकार हवेत. पहिल्या बॉल पासून नव्यानं सुरुवात, प्रत्येक बॉलवर फक्त षटकारच हवेत. मयूर सज्ज झाला बॉलिंग ट्रॅकवर. त्या ओव्हरमध्ये खरं तर त्याला करायचं होतं, एक बॉल फक्त 6 पैकी चांगला फेकायचा होता आणि हा पहिला बॉल त्यांनी केलाय. 5 बॉल आणि आता 36. विकीच्या षटकामध्ये आलेले 27 रन, विनयने खर्च केलेले 17 रन त्याच आता बाकी राहिलेत. त्यामुळे या पिचवर, या मैदानावर गोलंदाजांचा दरारा थोडा कमीच राहतो. प्रेशर मध्ये फलंदाजी करावी लागली. टायमिंग प्रॉपर केलाय, परंतु उंच केलाय बॉल. अजय जो सेफ हँड आहे या टीमचा, डाऊन द बॉल आणि जेल त्याने कॅरी केलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये आता चाललेत अमर. गोलंदाजांनी केलेली नैराश्य आणि त्याच कारणास्तव मॅच फलंदाजांच्या डोई जड झाली. 50-52 रन चेसेबल स्कोर असतो, 60+ रन करायचे आहेत. त्या कारणास्तव ही मॅच भरपूर जड झाली. अच्युत तू 11:30 वाजता आलाय. मॅच फार फास्ट झाले, सगळ्या कारण आहे एकाच साईडनं आपण खेळतोय. चला जाता जाता हे फटके येत आहेत. तुम्हा आम्हाला समजेल असं काहीतरी लावा. आणखीन एक बॉल अवे फ्रॉम द बॉडी, आणखीन एक डॉट बॉल इथे आल्या. वाईट यॉर्क करताना दिसले मयूर. हेच तर म्हणणं होतं विकेट किपर सातत्यानं की अगदी नेक्स्ट मॅच मध्ये तुला बॉलिंग करायची, त्यामुळे रिदम तोडून स्लोअर वन केला अमर. चला जाता जाता एक हिट दाखवेल का अमर. हा डायरेक्ट बॉल दिला होता. नो बॉल दिलाय पंचानी. नेक्स्ट बॉल असे फ्री हिट. संजय त्यांनी पंचांची भूमिका निभावलेली आहे, कारण पहिल्या मॅच मध्ये सँडी सरांना आम्ही बघितलं मैदानामध्ये, परंतु नंतर इमर्जन्सीमुळे त्यांना जावं लागलं. हरकत नाही, होतं कधी कधी इमर्जन्सीमध्ये. हार्डलक गव्हाण संघ आपण आलात. अनिकेत शुभेच्छा नेक्स्ट टुर्नामेंटसाठी तुम्हाला. गोलंदाजांनी थोडं नाराज केला आज, कधी कधी होतं. चला शुभेच्छा तुम्हाला नेक्स्ट टुर्नामेंटसाठी आणि अभिनंदन टीम प्रणय 11 सहारा शिवकर, कॉंग्रॅच्युलेशन्स. हा सामना त्यांनी जिंकलेला आहे आणि आजचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मयूर घरत.
चला आले रेडगडचे कॅप्टन देखील, आपण टॉस करूया लगेच. चला प्रणय या आपण टॉस करण्यासाठी, मयूर मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या.